काय म्हणता पिल्लू? मॅडम, बाळाच्या डोळ्यातून सारखं पाणी येते. बाळाच्या डोळ्यातून पाणी येणं म्हणजे वॉटरी डिस्चार्ज हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि याचं कारण असतं नेझोलॅक्रिमल डक्टचं ब्लॉकेज. आणि नेझोलॅक्रिमल डक्ट म्हणजे अश्रुग्रंथींचं ब्लॉकेज असताना करायचा अगदी साधा उपाय म्हणजे स्टराईल कॉटन म्हणजे कापूस. स्टराईल कॉटन आपल्याला मेडिकलमध्ये विकत मिळतो. तो घेऊन आपण कोमट पाण्यातून घेऊन बाळाच्या डोळ्यावरून अशा पद्धतीनं हळुवारपणे फिरवू शकतो. कोमट पाण्यात अगदी थोडासा ओला करून तो फिरवला की बऱ्यापैकी वॉटरी डिस्चार्ज कमी येतो. त्यानंतर सुद्धा वॉटरी डिस्चार्ज असेल तर नेझोलॅक्रिमल डक्ट ह्या कायम आपल्या डोळा आणि नाक यांना जोडणाऱ्या असतात. आणि त्यामुळे आपण अतिशय स्वच्छ हाताने किंवा करंगळीनं अगदी हळुवारपणे बाळाला मसाज करू शकतो की ज्याच्यामुळे हा वॉटरी डिस्चार्ज कमी येतो. आणि त्यानंतरही जर बाळाला वॉटरी डिस्चार्ज असेल किंवा त्याचा रंग हा पिवळा किंवा वेगळा असेल तर मात्र आपण आपल्या जवळच्या पिडियाट्रिशियनना किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टना नक्की भेटा.